नमस्कार. आर्ट सर्कल तर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वैविध्य कार्यक्रम रसिकांपर्यंत पोहोचण्याचा आर्ट सर्कलचा हा नेहमीचाच ध्यास आणि त्या अनुषंगानेच कलंदर किंवा बीज अंकुरे या विशेष सदरांच्या माध्यमातून आम्ही रसिकांच्या भेटीला येत राहिलो आहोत. आजच्या या भागात पुन्हा एकदा आपण एका वेगळ्या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी इथे जमलो. कातळ शिल्पासारख्या विषयांवर गप्पा मारत असताना आपण काही ऐतिहासिक संदर्भ उलगडले, शरीर सौष्ठव किंवा बॅडमिंटनच्या माध्यमातून क्रीडाविषयकही चर्चा केली किंवा अगदी जगण्याचा आनंद कसा घ्यावा याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. आजच्या भागात चित्रकला हा विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीकरता आलो. चित्रकला म्हटल्यानंतर पेन्सिल, रबर आणि मोकळा कागद, कॅनव्हास एवढंच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण इतक्यापर्यंतच सीमित न राहता त्यामध्ये देखील काहीतरी नवीन प्रयोग करून एक नवीन क्षेत्र उलगडण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केलाय त्यांना आज आम्ही आपल्या भेटीकरता घेऊन आलो. तेव्हा त्यांच्याकडूनच याबद्दल अधिक जाणून घेऊया. तत्पूर्वी मी त्यांचं इथे स्वागत करते. डॉक्टर स्वप्नजा मोहिते मॅडम, मनपूर्वक स्वागत. चित्रकलेबद्दल आपण अधिक जाणून घेणारच आहोत, परंतु तत्पूर्वी तुमचं शालेय शिक्षण, तुमचं बालपण याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. माझा जन्म नागपूरचा आणि बाबा आकाशवाणीमध्ये होते, त्यामुळे त्यांच्या बदल्या होत राहायच्या. तर नागपूरवरून बाबांची बदली जेव्हा मुंबईला झाली, म्हणजे मी लहान होते अगदी, माझं 6वी पर्यंतचं शिक्षण मुंबईमध्ये झालं. त्या दरम्यान बाबा आकाशवाणीकडून दूरदर्शनकडे त्यांची बदली झाली आणि आपल्याकडे जेव्हा दूरदर्शनचं पर्व सुरू झालं, पाठोपाठ कलर TV, रंगीत दूरदर्शनचं हे पर्व सुरू झालं, तर त्याच्याशी बाबा खूप असोसिएटेड होते. त्यामुळे ते चालू असतानाच त्यांना डेप्युटेशनवरती फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी आहे पुण्याची, तर तिथे पाठवण्यात आलं. त्यामुळे आमची रवानगी परत त्यांच्याबरोबर पुण्याला झाली. त्यामुळे माझं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पुण्याला झालं. पण या दरम्यान मला एक खूप चांगला हे म्हणता येईल, अनुभव म्हणता येतील, की बाबांच्या बरोबर मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जायचे आणि तिथे फिल्म बनवण्यासाठी लागणारे जे काही सगळे अभ्यासक्रम होते, तर ते चालू असताना तिथल्या मुलांबरोबर थोडंफार मला वावरायला मिळालं. त्याच्यातून थोडंसं लिखाणाचं किंवा स्क्रिप्ट रायटिंगचं हे बालकडू तिथे मिळालं असेल कदाचित. त्यानंतर 10वी नंतर आम्ही परत मुंबईला आलो. मी अंधेरीच्या भवन्स कॉलेजमधून झुऑलॉजी विषय घेऊन पदवी घेतली आणि त्यानंतर मग पुढचं जे माझं पदव्युत्तर शिक्षण जे होतं ते पण मुंबईतच झालं. पण त्याही वेळेला एक काहीतरी वेगळं करायचं, मला नेहमीच्या रस्त्याने असं जायचं नव्हतं. त्यामुळे मी वेगळा विषय ॲनिमल फिजिओलॉजी घेऊन मी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये सुरुवात केली होती. पण त्याच दरम्यान तिथे जी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन आहे, तर त्यांच्याकडे फिशरीजमधलं MSCचं हे सुरू झालं, अभ्यासक्रम सुरू झाल्याचं मला कळलं आणि मी म्हटलं हाही एक काहीतरी वेगळा आहे. लहानपणापासून समुद्राचं खूप आकर्षण होतं, तर त्यामुळे विचार केला की बघूया, याच्यामध्ये ट्राय करूया, म्हणून तिथेही मी ॲप्लिकेशन केला. तर त्यावेळेला गंमत अशी सांगते की एकतर फिशरीज हे म्हणजे मत्स्य व्यवसाय हे पूर्ण पुरुष प्रधान क्षेत्र आहे, डॉमिनेटेड क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये मुलींना या अशा अभ्यासक्रमाला प्रवेश द्यायचा की नाही याबद्दल आधी खूप चर्चा झाली या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि सिलेक्शन झाल्यानंतर पण त्यांच्या मनामध्ये म्हणजे त्यांना शंका होत्या की या एवढा कठीण अभ्यासक्रम आहे, समुद्रावरती जाऊन काम करायला लागतं, हां, तर यांना मुलींना झेपेल की नाही. म्हणून त्यांनी माझ्या बाबांना बोलवून सांगितलं, तिथे जे डायरेक्टर होते त्यांनी, की असं हे आहे तर काय करू. तर बाबांनी सांगितलं तिने काम केलं तर ठेवा, नाही तर तिला काढून टाका. तर अशा पद्धतीने माझा या फिशरीज क्षेत्रामध्ये प्रवेश झाला. म्हणजे थोडक्यात तिथे सुद्धा पहिलीच विद्यार्थी, हाही एक बहुमान खरं तर म्हणायला हवा. ज्याला मी मगाशी म्हटलं की मेल डॉमिनेटेड खरं तर असं क्षेत्र होतं. पण मग तुम्ही लग्नानंतर रत्नागिरीमध्ये आला. म्हणजे तोपर्यंत तुमचा रत्नागिरीशी संबंध नव्हता. मोहिते म्हणून तुम्ही रत्नागिरीमध्ये इकडे आला.
यानंतर असं मगाशी तुम्ही बोलताना पण जाणवत होतं सतत की समुद्र विज्ञानातले प्राध्यापिका, संशोधिका, लेखिका, कवयित्री आणि एकदम चित्रकार, मग हा प्रवास कसा होता? जसं मगाशी म्हटलं की समुद्राचं अट्रॅक्शन होतंच मला. आणि जेव्हा रत्नागिरीमध्ये म्हणजे आशिष मोहिते यांच्याशी लग्न झाल्यानंतर रत्नागिरीत आल्यानंतर मला एक म्हणजे लिखाणाला खूप वाव मिळाला इथे. आणि इथल्या खूप चांगल्या चांगल्या लोकांशी त्या माध्यमातून संपर्क आला आणि मी लिहित गेले. त्याच्यातूनच माझी 2 कथासंग्रह प्रसिद्ध झाले की जे खास करून स्त्रियांच्या विषयांशी निगडीत असे आहेत, अधांतरी आणि सारीपाठ म्हणून. तर ते 2 प्रसिद्ध झाले. त्याचबरोबर मी विज्ञान विषयक, मत्स्य व्यवसाय विषयक असं खूप लिखाण करतच होते. तर हे करत असताना अनेक वृत्तपत्रांना देखील तुमचे लेख अनेक वेळा वाचायला मिळतात. अजूनही माझी म्हणजे कोणी भेटलं की एक ती ओळख पटकन ते विचारतात की त्याच ना लिहिणाऱ्या म्हणून. तर ती एक छान ओळख रत्नागिरीने मला दिली असं मला म्हणता येईल. आणि हे सगळं करत असताना म्हणजे चित्रकला मी एक हॉबी म्हणून, एक विरंगुळा म्हणून मी त्याच्याकडे तेव्हा बघत होते. आणि तो काळ असा होता की चित्रकलेशी संदर्भात असणारी किंवा त्यासाठी लागणारी जी काही साधनं होती ती रत्नागिरीमध्ये आपल्याकडे मिळायची नाही. तर कधी मुंबईला गेले की मग माझं पहिलं हे असायचं की त्या चित्रकलेशी त्याच्याशी लागणारं, त्याला लागणारं जे काही साहित्य आहे ते घेऊन यायचं आणि ते मी छोट्या पद्धतीने मी ते काम करत होते. पण एक असं लक्षात आलं की आपण जी चित्रकलेकडे बघतो की जस्ट एक कागद, पेन्सिल, जसं तू मला अशी म्हणालीस तसं की एवढीच चित्रकला असते का, हा मला पूर्वीपासून पडलेला प्रश्न असायचा. की म्हणजे मला असं वाटायचं की केवळ ब्रश किंवा केवळ रंग हे वापरून जर आपल्याला व्यक्त होता आलं तर तसा प्रयत्न का करू नये. माझ्या म्हणजे मी चित्र काढायला सुरुवात केली तेव्हाही मी पेन्सिलचा फारसा वापर कधी केला नाही. म्हणजे स्केचिंग वगैरे माझं जे असायचं ते मी ब्रश वापरूनच करत होते. तर अशी ती थोडीशी सुरुवात तेव्हा झाली होती. ओके. पहिलं काम तुम्ही जसं आता म्हटलं की फक्त ब्रश किंवा पेन्सिल, मी एवढ्यापर्यंतच सीमित राहिले नाही. तर हा जो वेगळेपणा होता ह्याची सुरुवात नेमकी कुठे झाली? म्हणजे पहिला वेगळा असा प्रकार तुम्ही कोणता हाताळला? तर त्यावेळेला मला असं वाटायचं की एक थोडंसं विज्ञानाचं जे बॅकग्राऊंड होतं माझं, केमिस्ट्रीबद्दलची थोडी जे काही माहिती आणि त्याच्यात काम केलेलं असल्यामुळे मला असं जाणवलं की जसं आपण पाणी आणि तेल मिक्स केल्यानंतर काही वेगळं इमल्शन तयार होतं. तर मी जलरंगापासून आणि ऑइल पेंट्सपासून सुरू केलं होतं, वॉटर कलर्स आणि ऑइल कलर्स. तर ती 2 जेव्हा मिक्स करून बघायचे तेव्हा कॅनव्हासवरती हे दोन्हीचं मिश्रण वापरून काम करताना काहीतरी वेगळं पद्धतीने ते उमटायचं. म्हणजे जसं माझी अपेक्षा असायची की असा हा फटकारा मारलाय तर तो तसा, पण तो वेगळ्या पद्धतीने ते रंग स्प्रेड व्हायचे कॅनव्हासवरती. मग मी त्यात थोडं आणखीन प्रयोग करून बघितले की जर आपण ॲक्रेलिकमध्ये वेगळी तेलं जर मिसळली तर काय होईल. तर हे त्याच्यामध्ये मी अगदी घरातलं खोबरेल तेल, गोडे तेल किंवा अगदी ऑलिव्ह ऑइल यांचा सुद्धा उपयोग करून बघितला. कारण मला तेव्हा जाणवायचं की ही तेलं वेगवेगळ्या डेन्सिटीची, त्यांची घनता वेगळी आहे आणि त्यांचं जडत्व वेगवेगळं आहे. तर त्यानुसार ॲक्रेलिक बरोबर ते रिॲक्ट व्हायचे. तर ही एक थोडीशी म्हणजे असं म्हणता येईल की एक प्रयोग करून बघायची माझी स्टेज होती, जी मी बरेच त्याच्यामध्ये कॅनव्हास पण वाया घालवलेले आहे हे करून बघण्यासाठी. तर ही अशी थोडी सुरुवात त्यावेळेला प्रयोगातनं झाली. ओके. तुम्ही म्हटलं तसं ऑइल कलर, मग हळूहळू ॲक्रेलिक त्याच्याकडे तुम्ही वळलात आणि तुमची चित्र बघत असताना एक खूप वेगळा प्रकार बघायला मिळाला. तर तो नेमका काय आहे प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. हे प्रयोग करत असताना मला म्हणजे या माध्यमातून मी अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्याही चित्रकारांबरोबर जोडली गेली किंवा त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण, की मी जसे ते प्रयोग करून बघत होते तसे प्रत्येक ठिकाणीच कोणी ना कोणीतरी काहीतरी वेगळं करायचं या उद्देशाने काम करत होतं. तर या वेळेला मला रेझिन बद्दल थोडंसं कुतूहल माझं जागं झालं. रेझिन हे आपण हार्डवेअरसाठी वापरतो, म्हणजे पाईप्स किंवा पत्रे वगैरे जे असतात ते बनवण्यासाठी.
तर हे रेझिन आपल्याकडे जे मिळायचं म्हणजे शुद्ध भाषेत ॲरलडाईट म्हणा किंवा एमसील हे रेझिनचेच हे आहेत. तर ॲरलडाईट वापरून त्याच्यामध्ये रंग मिसळून आपल्याला काही करता येतं का, हाही एक प्रयोग वैविध्यता आणि प्रयोगशीलता असं म्हणता येईल. हो, आणि हा प्रयोग करताना मी खूप म्हणजे माझे कंटेनर्स ज्याच्यामध्ये मी हे मिक्स करायचे, तर रेझिन हे शेवटी एक केमिकल आहे, त्यामुळे त्याची रिॲक्शन तुमचं प्रमाण जर कमी जास्त झालं, त्याच्यात पार्ट ए आणि पार्ट बी असे दोन हे असतात आणि ते ठराविक प्रपोर्शनमध्ये ते एकत्र करावं लागतं. तर ते कमी जास्त जर झालं तर ती इतकी हीट त्याच्यामध्ये तयार होते, उष्णता तयार होते की ज्या प्लॅस्टिकच्या भांड्यांमध्ये मी ते कालवायचे तर ते अक्षरशः वितळायचे एवढ्या हीटची. तर हा एक बघितला करून. तर ॲरलडाईटमध्ये काही सक्सेसफुल मी झाले नाही कारण ते खूप तसं घट्ट माध्यम होतं. मग शेवटी मी इंटरनेटवरती त्याबद्दल शोधाशोध करायला सुरुवात केली की आपल्याकडे रेझिन बनवणाऱ्या कोण कंपनीज आहेत. तर पुण्याला वगैरे पुण्या मुंबई या ठिकाणी काही कंपनीज मला सापडल्या आणि मग मी त्यांना मेल पाठवायचे, ईमेल करून की मला तुमच्याकडचं सॅम्पल मिळू शकेल का. तर आर्टसाठी किंवा चित्रकलेसाठी रेझिन हा त्यांना हेच व्हायचा नाही की म्हणजे त्याला पटायचंच नाही. त्यामुळे आणि मला जे थोडंफार सॅम्पल हवं असायचं ते देण्यासाठी पण लोक तेव्हा तयार नसायचे. पण पुण्याची एक कंपनी आहे, तर त्याच्या डायरेक्टर्सना थोडंसं त्याच्यात काहीतरी वेगळं पण वाटलं असेल म्हणून त्यांनी मला थोडं सॅम्पल रेझिन आणि त्यांनी तयार केलेले जे काही कलर्स होते जे जनरली आपण मोठ्या कमर्शियल पर्पजसाठी वापरतो त्यातली काही सॅम्पल्स त्यांनी मला पाठवली. आणि त्याच्यामध्ये मी पहिलं जे काम केलं त्याच्यातही मला मध्ये म्हणजे प्रयोग आधी बराच करावा लागला. म्हणजे ते किती वापरायचे, कॅनव्हास किती मोठा आहे त्याप्रमाणे, किंवा कॅनव्हासवरती व्हायचं काय की रेझिन हे 30 मिनिटात काम करायला लागतं त्याच्यामध्ये, नाही तर ते घट्ट व्हायला लागतं. वेळेची मर्यादा त्याच्यामध्ये आहे. तर ते आणि पूर्ण थर सुकायला 12 तास लागतात. पण एकदा रेझिन सुकलं की ते जड होतं. त्यामुळे कॅनव्हासवरती करताना ते बरोबर मध्ये जमायचं आणि कॅनव्हास खोल जायचा, कारण मी जनरली स्ट्रेच्ड कॅनव्हास वापरते. त्यामुळे सगळं रेझिन ओघळून मध्ये खोलगट भाग जमाव असं तिथे ते जमावायचं आणि ते पूर्ण माझं चित्र जे काय आहे ते मला हवं तसं बनायचंच नाही. मग त्याला खालून आधार देऊन किंवा खालून त्याला पुठ्ठे लावून अशा पद्धतीने मी त्याला सपोर्ट देऊन मग त्याच्यावरती जे पहिलं सक्सेसफुल चित्र तयार झालं माझं पेंटिंग, त्याचा फोटो मी त्या डायरेक्टरना पाठवला आणि त्यांना ते एवढं आवडलं की म्हणजे त्यांच्या दृष्टीने ही एक नवीन ॲव्हेन्यू त्याच्यात तयार झाला. तर असं हे रेझिन मी आता म्हणजे मोठ्या मोठ्या ह्याच्यावरती काम करते. आता सध्या मी 2-3 जी पेंटिंग रेझिनमध्ये केली ती अगदी 7x5 फूट एवढी मोठी ती आहे. आणि त्यातलं एक आता लखनौमध्ये क्लायंटकडे आहे आणि 2 आपल्याकडे इथे आमंत्रण हॉटेल जे आहे तर त्यांच्याकडे ती. म्हणजे हे प्रोफेशनल लेवलवरती सुद्धा तुम्ही रेझिन या क्षेत्रामध्ये काम करता. पण तुम्ही ज्या 2 आता व्यक्तींचा उल्लेख केला, एक लखनौमध्ये आहे आणि एक रत्नागिरीमध्ये जे आमंत्रण हॉटेल आहे त्यामध्ये देखील जरूर अवश्य आपण गेलात तर नक्की बघा. पण मग ही लोक जेव्हा तुमच्यापर्यंत चित्राची मागणी घेऊन पोहोचतात त्यावेळी त्यांनी त्यांची मागणी अशी पर्टिक्युलर्सनी सांगितलेली असते का की आम्हाला काय पद्धतीचं चित्र आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने मग तुमची काय तयारी सुरू होते? हो, आता कसं असतं की त्यांची जी काही कलर कॉम्बिनेशन्स त्यांना पाहिजे असते, कलर स्कीम पाहिजे असेल तर ते जनरली सुचवतात की अशा प्रकारची आमची वॉलवरती जिथे डिस्प्ले करायचं आहे त्याच्यासाठी अशी कलर स्कीम पाहिजे. कारण ही पद्धतच पूर्ण चित्रकलेची वेगळी असल्यामुळे नॉर्मल पेंटिंग आपण डिफाईन करू शकतो. बरोबर. म्हणजे इथे असं होत नाही की स्केच काढलं त्यांना पाठवलं आणि त्यांनी ते अप्रिशिएट म्हणजे ते खूप स्पेसिफिक होता येत नाही या बाबतीत. तर मग मी त्यांनी सांगितलेल्या कलर स्कीम मध्ये एक 2-3 छोटी पेंटिंग्स बनवते रेझिनची आणि मग त्यांना त्याचे फोटो पाठवल्यानंतर त्यातलं त्यांना जे योग्य वाटतं त्याप्रमाणे. पण परत एक तिथे हे असतोच की ते जे काही तयार केलेला नमुना आहे तो तसाच्या तसा पुढे परत मोठ्या ह्याच्यावर येईल असं नाहीये. जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करते. तर ते लखनौचं जे पेंटिंग आहे तर त्यांना अशी
एक हे हवी होती की समुद्रावरून उडत जाणारे पक्षी, अल्बॅट्रॉस बर्ड्स जे आहेत, सीगल्स किंवा या टाईपचे, तर तसं त्यांच्या डोक्यात ती संकल्पना होती. तर मग त्याप्रमाणे मी त्यांना समुद्र आणि वरून ते सोनेरी रंगाचे उडत जाणारे अल्बॅट्रॉस असं त्यांना ते मी करून दिलं. पाठवताना मला खूप टेन्शन होतं, कारण इथून लखनौला पाठवायचं, एवढं मोठं पेंटिंग आहे, ऑलमोस्ट 7 फुटाचं ते पेंटिंग होतं. तर खूप पॅकिंग वगैरे करून ते पाठवलं मी त्यांच्याकडे. त्यांनी ते उघडून बघेपर्यंत मला टेन्शन होतं, कारण कसं पोहोचतंय त्यांच्यापर्यंत. पण ते त्यांना आवडलं खूप आणि एक त्यांच्या हॉलमधला सेंटर पीस म्हणून त्यांनी ते डिस्प्ले केलंय. एवढे विविध प्रकार तुमच्याकडून ऐकते, वॉटर कलर, ऑइल, ॲक्रेलिक किंवा आता तुम्ही रेझिन म्हटलं, ते तुम्हाला मनापासून आवडणारा ह्यातला नेमका प्रकार कोणता? तुम्ही स्वच्छंदीपणे ज्याच्यामध्ये मला हे पेंटिंग करा, ह्या पद्धतीचं पेंटिंग करायला आवडतं, तुमचा आवडता प्रकार? नॅचरली ॲक्रेलिक मला आवडतं काम करायला त्याच्यामध्ये, आणि त्यातही नाईफ पेंटिंगचा जो प्रकार आहे तो मला जास्त भावतो, कारण त्याच्यामध्ये टेक्स्चर जे देता येतं पेंटिंगला, तो एक वेगळाच उठाव देतं पेंटिंगला. आणि त्याच्यानंतर रेझिन, कारण रेझिनमध्ये तुम्हाला खूप काय म्हणता येईल की कॉम्बिनेशन्स आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन करायची खूप संधी मिळते. आणि त्याच्यातही कसं आहे की रेझिन बरोबर काही ठराविकच रंग वापरावे लागतात, ते आयदर ओपेक असतील किंवा ट्रान्सपरंट पिगमेंट्स असतात, काही मेटॅलिक पिगमेंट्स असतात. तर ह्याच्या कॉम्बिनेशनमधून जे चित्र तयार होतं त्याला एक वेगळाच काचेसारखा फील असतो. आणि म्हणजे ओव्हरऑल इफेक्ट जो आहे तो आपल्या म्हणजे खूप वेगळा असतो. ओके, त्यामुळे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला जास्त आवडतं. पण या सगळ्याचं काही शिक्षण तुम्ही औपचारिक घेतलेलं आहे की हे सगळं इनबॉर्न स्किल आपण ज्याला म्हणतो? नाही, शिक्षण तर असं मी काही नाही घेतलेलं. हे एकतर प्रयोग करत करत शिकत गेलेले आहे असं म्हणते मी गेले जवळजवळ आता 10-12 वर्ष ह्या क्षेत्रात काम करते. आणि यामुळे माझं एक असं झालं की खूप जणांशी जोडले गेले, खूप बाहेरच्या परदेशातल्याही अनेक व्यक्ती आहेत, चांगल्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या हेल्प करत असतात. तर त्याच्याचबरोबर मला ह्या साठी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स करायची पण संधी मिळाली. म्हणजे अगदी पुण्याच्या आर्ट गॅलरीजपासून ते गोव्याची कला अकॅदमी आहे किंवा वरळीचं नेहरू सायन्स सेंटरची त्यांची जी कला गार्डन आहे तिथे एक्झिबिशन आणि डेमॉन्स्ट्रेशन झाली आहेत माझी. मोठं एक माझं पेंटिंगचं एक्झिबिशन अहमदाबादला हातीसिंग व्हिज्युअल आर्ट सेंटर म्हणून आहे, तिथे म्हणजे M.F. हुसेनची गुफाचा जो परिसर आहे त्याला लागूनच ही गॅलरी आहे. आणि त्या गॅलरीत एक्झिबिट करत असताना त्रिशा या नावाने आम्ही 3 मैत्रिणींनी तिथे विमेन ओरिएंटेड म्हणजे स्त्रियांशी निगडीत अशा पेंटिंग्सची आमचं ते प्रदर्शन होतं. तर M.F. हुसेनच्या त्या परिसरामध्ये आपल्याला एक्झिबिट करायला मिळतंय, हीच माझ्यासाठी मोठी अचिव्हमेंट होती तसं म्हणतात. मान्य चित्रकार होते आणि त्यांच्या त्या दालनामध्ये, त्यांच्या जवळच असणाऱ्या दालनामध्ये एक्झिबिट करता येणं आणि दॅट टू विथ डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे ही खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आता तुम्ही त्रिशाचा उल्लेख केला, ज्यामध्ये आणखी 2 मैत्रिणींचाही समावेश होता. आणि अनुषंगाने या आधीही बोलताना तुम्ही गप्पांमध्ये सांगितलं की काही आंतरराष्ट्रीय चित्रकारांचीही तुमची ओळख आहे, ती जुळून आली या चित्रकलेच्या माध्यमातून, या प्रकारातून. त्याबद्दल ऐकायचं आहे तुमच्याकडून. त्रिशामध्ये मी अल्पना लेले आणखीन माधुरी गहेवार अशा 3 जणी आम्ही होतो. तिघींची आमची चित्रशैली खूप वेगवेगळी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती म्हटलंच तर कॅनडाच्या रिनाऊंड आर्टिस्ट आहेत पेट्टी अँड विटापी म्हणून. तर योगायोगाने आमचं जेव्हा अहमदाबादला प्रदर्शन होतं तर त्याच वेळेला त्या पण ग्लोबल आर्ट फेस्टिवलसाठी भुजमध्ये आलेल्या होत्या. आणि भुजपासून अहमदाबाद आय थिंक जवळजवळ एक
100-200 किलोमीटरवरती काहीतरी आहे. हम्म. पण त्या तिथून खास मला भेटण्यासाठी म्हणून तिथून आल्या भुजमधून. त्यानंतर जर्मनीची पेट्रा जॉगलबॉर्न म्हणून आहे, ती एक चांगली मैत्रीण आहे आणि खूप शेअर करतो आम्ही एकमेकींशी. हे इंटरॅक्शन कसं असतं, तुम्ही शेअर करता असं हा. म्हणतात की एखादा अनुभव ऐकायला आवडेल? हां, म्हणजे आता मी जेव्हा काही करत असताना मला समजा असं वाटलं की आता दोघी रेझिन आर्टिस्ट आहेत, हम्म. त्यामुळे आणि त्यांची दोघींची खूप वेगवेगळ्या स्तरावरती कामं चालू असतात. तर मग काही शंका असतात किंवा काही बाबा आपल्याला चुकतंय काहीतरी करताना, योग्य प्रमाणात ते होत नाहीये. तर मग अशा वेळेला मी मेसेंजरच्या माध्यमातून कॉन्टॅक्टमध्ये असतो. मग मी त्यांना ते पाठवते चित्र किंवा माझ्या शंका त्यांना विचारते किंवा त्यांच्याकडे काही नवीन आलेलं असेल तर त्या ते माझ्याशी शेअर करतात. हे अशा अनेक जणी आहेत आणि एक खूप चांगला अनुभव आहे हा माझा की जे म्हणजे परदेशी कलाकार आहेत तर ते आपली कला अशी हे नाही करून ठेवत, म्हणजे ते शेअर करतात. हे जास्तीत खूप जास्त चांगलं. समोरच्यापर्यंत हां, पोहोचवण्याचा प्रयत्न. तो एक खूप चांगला म्हणजे हे करत असताना आणखीन मी वेगळं माध्यम वापरते, अल्कोहोल इंक म्हणून जे माध्यम आहे. तर तेही खूप सेकंदामध्ये त्या इंक्स ज्या आहेत त्या सेकंदामध्ये वाढतात. त्यामुळे म्हणजे हे सगळं करत असताना परफेक्शनची खूप हो. आवश्यकता आहे, कारण हो. इरेज करणं, पेन्सिलने काढल्यानंतर रबर यूज करून इरेज करणं हे जितकं सोपं आहे तितकंच हे कठीण. त्याचं कारण ती सुकण्याची प्रक्रिया, हो. आय मीन फिक्स फायनल होण्याची क्रिया ही खूप लवकर घडते. हो हो. तर अल्कोहोल इंकमध्ये पण काम करत असताना आम्ही म्हणजे प्रयोग करून किंवा बघून बघून जेव्हा, कारण त्या अल्कोहोल इंक्स इतक्या रिॲक्टिव्ह असतात, ते 2 इंक्स टाकल्यास एकत्र की त्या एकदम म्हणजे त्या मिक्सच होऊन जातात. ॲक्रेलिक सारखं नाही की ॲक्रेलिकला तुम्ही 2 कलर वेगवेगळे ठेवलेत, जवळजवळ दिलेत तरी त्यांचं फार मिक्सिंग होत नाहीये. पण ह्या अगदी फ्लुईड असतात, द्रवरूप असल्यामुळे त्या लवकर एकमेकींमध्ये म्हणजे मिक्स होऊ शकतात आणि काहीतरी वेगळाच कलर तयार होतो. तर हे सगळं कलर कॉम्बिनेशन किंवा त्यांना कंट्रोल करणं, त्या इंक्सना आपल्याला हव्या त्याच भागामध्ये त्यांना पसरवून देणं किंवा त्यांना स्प्रेड करणं, कंट्रोल्ड. तर याचं हे करून मी जे पहिलं पेंटिंग केलं होतं वेटिंग फॉर द रेन म्हणून मी ते केलं होतं की कोकणामध्ये पाऊस येत असतानाची जी स्थिती असते तर त्याच्यावरती ते पेंटिंग होतं माझं. आणि अल्कोहोलिक आर्ट कम्युनिटी जी ग्लोबल आर्ट कम्युनिटी आहे तर त्यांनी ते त्यांच्या मुखपृष्ठासाठी निवडलं माझं पहिलं पेंटिंग. आणि जेव्हा त्यांचा मला मेसेज आला तेव्हा मला आधी विश्वासच बसत नव्हता की एवढ्या मोठ्या लेवलच्या या अल्कोहोलिक कम्युनिटीने आपलं चित्र त्यांच्या मुखपृष्ठासाठी घेतलं. आणि म्हणजे मग तेव्हा मला असं वाटलं की नाही मी करू शकते. आणि मग तिथून अल्कोहोलिक हा एक आणखीन वेगळा मीडियम माझा वापरायला मी सुरुवात केली. ओके मॅडम, ज्या काही प्रकारांबद्दल बोलतायत ते सगळे प्रकार आपण बघणारच आहोत काही वेळानंतर. पण मगाशी जेव्हा मी या चित्रांमधून फेरफटका मारत होते त्यात पॉलिमर क्ले, सिरॅमिक ब्लॉक्स असेही काही शब्द ऐकायला मिळाले, त्यातही काही काम पाहायला मिळालं. ही माध्यमं कशी सुचली? जेव्हा पेंटिंग करत असते त्यावेळेला डोक्यात असे विचार चालू असतात की हे 3 डायमेन्शनल करता आलं पाहिजे आपल्याला. आपलं चित्र हे जनरली 2 डायमेन्शनल असतं, पण असं ते उमटलं पाहिजे की समोरच्या माणसाला त्याला हात लावून बघावं असं वाटावं, इतकं ते स्ट्रॉंगली उतरलं पाहिजे असा एक प्रभाव पडायला. तर हे करत असताना पॉलिमर क्ले ही एक वेगळा प्रकार मला मिळाला की ज्याला तुम्ही शेप देऊ शकता, हवं तसं मोल्ड करू शकता. ते बेक करावं लागतं, आपल्या नॉर्मल क्लेपेक्षा थोडं वेगळं आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की हे पॉलिमर क्लेचे जे काही ब्लॉक्स येतात ते एका ठराविक पद्धतीने एकमेकात त्याला आम्ही मिक्स करते, त्याला शेप देते की ते कट केल्यानंतर पुन्हा आणखीन ते रिशेप केले जातात आणि यातून एक वेगळं कॉम्बिनेशन जे आहे ते तयार होतं. हे पण आता अर्थात इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे तुम्ही एकदा ते केलं की त्याचं तुम्हाला परत वेगळं काही काढता येत नाही. तर मग हे पण पॉलिमर क्लेचे काही आकार तयार करून पेंटिंगमध्ये वापरायचा प्रयत्न केला, रेझिनमध्ये वापरायचा प्रयत्न केला. आणि जेव्हा नेहरू आर्ट गॅलरीमध्ये माझं प्रदर्शन होतं तर त्यावेळेला मला सिपोरिक्स ब्लॉक्स
मध्ये केलेली कामं काही होती तिथे डिस्प्लेला. इन्स्टॉलेशन प्रकारामध्ये ती मोडतात, तर ती बघायला मिळाली मला. तर मग काय असतं हे सिपोरिक्स ब्लॉक्स, हे बघताना लक्षात आलं की हे सॉफ्ट सिमेंटचे ब्लॉक्स आहेत की ज्याला आपण कार्व करू शकतो, त्याला कोरू शकतो. आणि हे कोरणं अर्थात त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला आवश्यक ती टूल्स लागतात आणि तुम्हाला कुठलं तुमचं डिझाईन आहे ते तुम्हाला परफेक्टली आधी त्याच्यावरती व्हिज्युअलाइज करावं लागतं. कारण एकदा परत कार्व करत असताना एखादा तुकडा निघाला त्या ब्लॉकचा तर तुम्ही तो ब्लॉक परत वापरू शकत नाही. तर या पद्धतीने म्हणजे तो एक प्रकार मी हाताळला. तर त्याच्यातली माझी एक म्हणजे जवळजवळ 12 टाईल्स त्या आहेत. सिपोरिक्स ब्लॉक्सच्या 12 टाईल्समध्ये मी एक चित्र बसवायचा प्रयत्न केला की म्हणजे आमचे विद्यापीठाचेच व्हाईस चान्सलर, एक्स व्हाईस चान्सलर आहेत, तर ते ॲग्रिकल्चर क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे त्यांना काहीतरी करून हवे होते अशा ह्याच्याशी म्हणजे सिपोरिक्समध्ये कार्विंग्समध्ये. तर मग ॲग्रिकल्चरशी रिलेटेड म्हणजे त्याच्यामध्ये निसर्ग आहे, त्या ह्याच्यात शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा काही प्रतिकात्मक अशा मी गोष्टी त्याच्यामध्ये वापरल्या आहेत की ज्याच्यातून आपलं निसर्गाशी असलेलं नातं हे त्या 12 ब्लॉक्समधनं प्रतीत होतं. तर ते आता सरांकडे तिथे अहमदनगरला त्यांच्या केलेलं आहे. ओके. एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी तुमची पेंटिंग्स पोचली आहेत, इंटरनॅशनल स्तरावर देखील तुमची पेंटिंग्स पोचली आहेत, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. जे माझा ॲक्रेलिक आणि ऑइल मिक्स करून करायचे जे प्रयोग होते तर त्याच्यामध्ये मी टर्ब्युलन्स म्हणून एक पेंटिंग केलं होतं की उसळणारा समुद्र हा त्याच्यात मला दाखवायचा होता. पण आपण जनरली उसळणारा समुद्र जर तुम्ही ब्रशनी काढलेले जर बघितलं असेल तर तो टिपिकल वेव्ज आहेत आणि त्याच्यावरती तो पांढरा फेस वगैरे अशा टाईपच्या त्या चित्र ती असतात. तर मला हे कुठेही ब्रश न वापरता पण त्या रंगातून मला ते दाखवायचं होतं की समुद्र, त्याची खोली आणि त्याच्यावरती उसळणारे ते तुषार. तर ही संकल्पना डोक्यात घेऊन मी काही ठराविक रंग आणि त्याच्यात ऑइल वापरून ते कॅनव्हासवरती मी ओतून अक्षरशः ओतून त्याला शेप दिला. आणि जे फायनल पेंटिंग तयार झालं म्हणजे मला पण ते खूप आवडलं, म्हणजे सगळ्यात आवडतं पेंटिंग आहे माझं ते. आणि निळा आणि निळ्याच्या सगळ्या शेड्स ज्या आहेत त्या माझ्या अतिशय आवडत्या असल्यामुळे ते खूप भावलेलं चित्र होतं. खूप जवळचं रोजच असल्यामुळे. तर ते जे चित्र आहे ते इटालीतल्या नेपल्सच्या भागामध्ये कन्सोरिया आर्ट म्युझियम म्हणून हे आहे, म्युझियम आहे ज्यांचं दरवर्षी सर्व्हायवल आर्ट फेस्टिवल्स भरवतात ते. म्हणजे जसं आपल्याकडे पुस्तकाचं गाव आहे ना बिलारी, तसं ते त्यांचं चित्रकलेचं गाव आहे. अच्छा. तर अख्खं पूर्ण गावच ते चित्रकलामय आहे इटलीमध्ये. तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये जगभरातून 300 चित्रकारांची निवड होते. तर त्याच्यामध्ये माझं हे टर्ब्युलन्स पेंटिंग जे आहे ते त्यांनी निवडलं. आणि हो त्यांचा 4 महिने त्यांचा तो फेस्टिवल होता आणि त्यानंतर ती जी सगळी चित्र आहेत ती वर्षभर म्युझियममध्ये डिस्प्लेला राहतात आणि सेल पण होऊ शकतात तिथे. तर आता ते सध्या चित्र माझं इटालीमध्ये आहे. तिथपर्यंत ते पोहोचलं तिथे आता स्थानबद्ध आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. तुम्ही म्हटलं तसं तुम्हाला वैयक्तिक तुम्ही कुणाचं मार्गदर्शन औपचारिक घेतलेलं नाहीये. अर्थात ते कलेचा वसा असतो तो घेतलेला आणि मनापासून त्याच्यात काम करण्याची इच्छा असेल तर नक्की मार्ग मिळतात. पण या क्षेत्रात ज्यांना येण्याची इच्छा आहे अशा लहान मुलांसाठी असेल किंवा इतर कोणासाठीही तुम्ही काही क्लासेस, काही मार्गदर्शनपर वर्ग घेता का? ऑनलाईन किंवा रेग्युलर? आता खरं तर क्लासेस हरकत नाही विचारायला, तर अशा पद्धतीचं काही मार्गदर्शन तुम्ही देता का? हो, मी वर्कशॉप्स घेते आणि माझा प्रयत्न याच्यासाठी आहे की आपली चित्रकला, शाळेमधली चित्रकला म्हणा, ती वहीपुरतीच मर्यादित असते. ह्या मुलांना आपल्याला चांगलं पेंटिंग करता येतं हे
समजलं पाहिजे आणि ह्या पेंटिंगची व्हॅल्यू काय आहे. म्हणजे मी पैशाच्या दृष्टीने नाही विचार म्हणते, पण जेव्हा ते एखाद्या ठिकाणी लागतं आणि 100 लोक येऊन जेव्हा ते ॲप्रिशिएट करतात, तर ते जे ॲप्रिसिएशन आहे ते ह्या मुलांना कळायला पाहिजे. तर ह्या दृष्टीने प्रयत्न चालू असतात माझे. माझ्याकडून शिकलेली 2 जी मुलं आहेत, एक 10 वर्षाची छोटी मुलगी आहे झिया म्हणून आणि एक सायदिक म्हणून आहे मुलगा. तर त्या दोघांची पेंटिंग्ज पुण्याला त्यांची प्रदर्शनं भरलेली आहेत. तिथे ती डिस्प्ले झालेली आहे. लहान मुलांसाठी खास ती प्रदर्शनं भरवली जातात लहान मुलांच्या पेंटिंग्सची. तर हे झाल्यामुळे त्यांना एक व्यासपीठ मिळतं. तर हा जो माझा प्रयत्न आहे तो इतरांसाठी आहे. म्हणजे इतरांनीही या अशा ठिकाणी जॉईन होऊन किंवा तिथे सामील होऊन आपली चित्रकला त्या स्तरावरती पोहोचवावी असं मला वाटतं. एक नवीन दृष्टिकोनही मिळतो अशा ठिकाणी गेल्यानंतर. जसं म्हणतात की उत्तम गायक होण्याकरता मुळात उत्तम रसिक असावं लागतं तुम्ही, त्याप्रमाणेच उत्तम चित्रकार होण्यापूर्वी मुळात अशी चित्र चांगल्या पद्धतीची पाहणं आणि त्यातलं नेमकेपण ओळखणं हेही खूप गरजेचं असतं. या सगळ्या प्रक्रियेतला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, या तुमच्या आवडीला असेल किंवा या चित्रकारितेच्या पद्धतीला असेल, घरातून कुटुंबाकडून सपोर्ट कसा असतो? नाही, घरून तर खूप छान सपोर्ट. म्हणजे माझी पूर्ण फॅमिली जी आहे त्यांना खूप कौतुक आहे या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी गंमत सांगते की माझं जेव्हा पुण्याला पहिलं प्रदर्शन होतं त्यावेळेला पूर्ण मोहिते खानदानच म्हणते मी, तर हे सगळेजण गाडी करून खास ते प्रदर्शन बघण्यासाठी आले. म्हणजे कोणी मुंबईहून आलं, कोणी आणखीन कुठून आलं, असं वेगवेगळ्या ठिकाणून हे सगळे मोहिते. आणि सर म्हणजे मोहिते सर, आशिष मोहिते, ते तर नेहमी पाठीशी असतातच. मी कुठेही जॉईन कुठे प्रदर्शनाला जायचं असेल तरी. किंवा श्रेयस माझा लेक, तो लहान असल्यापासून मी थोडं सुरू केलं होतं. पण तो जेव्हा इथून मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी गेला आणि तिथून पुढे कॅनडाला गेला, तर तिथे असूनही तो सतत मला असं हे करत असतो, पुश करत असतो की तू या पद्धतीने लोकांपुढे जायला पाहिजेस किंवा तुझी पेंटिंग्स तू या माध्यमातून लोकांपर्यंत पाहिजे. की जे थोडं मी कमी पडते की अरे नको, मी ठीक आहे, चाललंय ते व्यवस्थित चाललंय, पण घरच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच नव्हतं. म्हणजे मी खरंच सांगते की मी घरी आल्यानंतर माझे 2-3 तास मी ह्याला दिलेले असतात. तर मला कोणी तिथे येऊन डिस्टर्ब करत नाही त्यावेळेला. ही पण मोठी गोष्ट आहे की तुमच्या आवडीकरता तुम्हाला म्हणून वेळ राखीव ठेवणं आणि तो मिळणं, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या प्रकारांबद्दल आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी या चर्चेतून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आज लक्षात आल्या, चित्रकलेचे इतके वेगवेगळे प्रकार, त्यात इतकी नवीन दालनं, ज्या आपल्याशी या संदर्भात आज गप्पा मारत होत्या, त्यांच्या बाबतीत मी आवर्जून सांगेन. मुळात फिशरीज सारख्या क्षेत्रामध्ये, मुंबईसारख्या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणारी पहिली विद्यार्थिनी, त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्ध असणाऱ्या एका पुस्तकाचं मुखपृष्ठ बनण्याचा बहुमान ज्यांच्या चित्राला मिळाला अशी ही व्यक्ती, त्याबरोबरच इटलीसारख्या ठिकाणी देखील जगभरातून केवळ 300 चित्रांमध्ये ज्यांचं चित्र सिलेक्ट होऊ शकलं, ते आजही तिथे प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे पाहण्याकरता. आणि बरोबरीनंच रेझिन सारख्या विषयामध्ये ज्यांनी भरीव काम केलंय अशा डॉक्टर स्वप्नजा मोहिते आज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याकरता आवर्जून उपस्थित राहिल्या. त्याबद्दल मी आर्ट सर्कल तर्फे आणि सर्व रसिकांतर्फे त्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण त्यांचं हे काम प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. यानंतरचा पुढचा काही वेळ आपण पाहणार आहोत या वैविध्यपूर्ण चित्रकलेचा काही भाग.
मगाशी जे आपण अल्कोहोलिंग्स वगैरे बोलत होतो तर त्याच्यातल्या एकाचं एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन दाखवते मी. ही माझ्याकडे सिरॅमिक टाईल आहे. तर त्या टाईलवरती आपण थोडंसं काम ह्या अल्कोहोलिंग्स ज्या आहेत त्या वापरून करणार आहोत. अल्कोहोलिंग्स हे अतिशय लिक्विड फॉर्ममधल्या इंक्स असतात आणि ज्या खूप पटकन सुकतात. तर इथे मी याला एक हीट गन आहे, ते हीट गन वापरून शेप द्यायचा थोडासा प्रयत्न करणार आहे. जनरली त्याच्यासाठी मी अल्कोहोल वापरते, प्युअर अल्कोहोल जे आहे ते. आणि ह्या अल्कोहोलिंग्स मी 2 कलरच्या आता वापरते, रेड आणि येलो. हा जस्ट एक जनरल स्प्रेड करून घेतल्यानंतर मग मी काही वेगळ्या पद्धतीने जर आपल्याला त्याला आणखीन फिरवायचं असेल अल्कोहोलला, थोडं जे आपल्याला अल्कोहोल इंक्स जे आहेत त्या अल्कोहोलच्या मदतीने तुम्ही स्प्रेड करता येतात. त्याला तुम्ही स्ट्रॉ वापरून किंवा ब्रश वापरून सुद्धा आपल्याला त्याच्यात काम करता येतं. ह्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत अल्कोहोलिंगमध्ये आपण काम करतो त्याच्यात. इथे काही नमुने आहेत केलेले त्यातले बघू शकता.
माझी जी पेंटिंग्स आहेत तर ती गुगलनी सिलेक्ट करून त्याचं एक ईबुक तयार केलेलं आहे आणि ते खास म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट टाईप त्यांनी माझ्याशी करून ती ईबुक फॉर्ममध्ये ही पेंटिंग्स माझी पब्लिश केलेली आहेत. तर गुगल ईबुक्स स्वप्नजा मोहिते या नावाने सर्च केली तर ती तुम्हाला लिंक मिळू शकेल. त्याच्यावरती तुम्ही माझी पेंटिंग्स बघू शकता.